ऐकला आपण. परिणय फुके काय म्हणतात आपण थेट जाऊयात. अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी. जर पक्षांनी जर यावेळी संधी दिली तर परत विधानसभेमध्ये मागच्याच कानाच्या बाजूने गोळी गेली, यावेळेस बरोबर नेम पक्का धरू. सध्याला जर का पाहायचं तर एक काँग्रेसची मतं जी आहेत ती मोठ्या प्रमाणात फुटल्याचं बघायला मिळत आहे. कशा प्रकारे बघता आहे? काँग्रेसचे अनेक नेते संपर्कात आहेत. बघा, असं आहे की काँग्रेस पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष आहे, मोठ्या प्रमाणात काँग्रेस पक्षामध्ये नाराजीसुद्धा आहे आणि त्यांच्या महाराष्ट्रातील जे नेतृत्व आहे त्यांच्याबद्दलच्या मोठ्या प्रमाणात तिथे नाराजी आहे. देशाचे नेते त्यांचे राहुल गांधी त्यांच्याप्रती सुद्धा अविश्वास काँग्रेस पक्षामध्ये आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणात काँग्रेस पक्षामध्ये फूट झालेली आहे. एकूणच जे नॅरेटिव्ह सेट करण्यात आलेलं होतं लोकसभेमध्ये भाजपच्या विरोधात, त्याला कसं काउंटर करण्याचा प्रयत्न तुम्ही सगळ्या आमदारांकडनं असं आहे की लोकसभेचे निकाल आले आणि एक फेक नॅरेटिव्ह महाविकास आघाडीच्या माध्यमातून लोकांमध्ये पसरवण्यात आलेलं होतं आणि ते फेक नॅरेटिव्ह ज्यावेळेस निकाल आला त्यावेळेस सगळ्या लोकांना कळलं की हा किती मोठा एक फेक नॅरेटिव्ह या माध्यमातून या लोकांमध्ये पसरवण्यात आलेला होता. आणि आज कुठेतरी महाराष्ट्राच्या जनतेच्या डोळ्यामध्ये जी धूळफेक झाली होती ते कुठेतरी लोकांनाही त्या समजलेलं आहे आणि लोक परत महायुतीकडे वळते झालेले आहे आणि म्हणूनच सगळ्या आमदारांमध्ये कुठेतरी परत दुसरीकडे पलटा जाण्याचा कुठेतरी त्यांच्यात हे आहे. शेवटचा प्रश्न, ओबीसीमध्ये देखील कुठेतरी विदर्भामध्ये असंतोष पाहायला मिळतोय, याला कसं काउंटर करणार? नाही, बघा, असं आहे की अनेक वर्षापासून ओबीसी समाजावरती अन्याय होत होता. अनेक वर्षापासून ओबीसी समाजाच्या अनेक योजना प्रलंबित होते. पण माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून 2014 ते 2019मध्ये जवळपास 24 GR आम्ही काढून घेतले आणि मोठ्या मोठ्या योजना त्या माध्यमातून आणून घेतल्या. त्यानंतर अनेक मोठ्या योजना आणण्याचं आम्ही नियोजन केलं होतं, पण 2019मध्ये दुर्दैवाने आमची सरकार आली नाही. पण त्यानंतर 2.5 वर्षानंतर एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आमची परत महायुतीची सरकार महाराष्ट्रामध्ये स्थापन झाली आणि या 2 वर्षात जवळपास आणखीन 12 GR आम्ही काढून घेतले. त्यामध्ये स्कॉलरशिपचं असणार, हॉस्टेल्सचे असणार, अशा अनेक GR या माध्यमातून काढून घेतले आणि ओबीसी समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न या माध्यमातून आम्ही केलेला. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर हे होते परिणय फुके. यांच्याकडनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे की एकूणच या सगळ्या निकालाचे परिणाम जे आहेत ते विधानसभेमध्ये देखील पाहायला मिळतील आणि तशा प्रकारची रणनीती देखील भाजपकडनं तयार करण्यात येईल. कॅमेरामॅन जितेंद्र वाघमारेसह अभिषेक मुठाळ, NDTV मराठी, मुंबई.